गुरु नानक साहब जी ने कह दिया, उन्होंने कह दिया किरत करो नाम जपो वंड छको। उन्होंने हमारे को उपदेश दे दिया कि अपनी मेहनत की कमाई जो है वो कर, मेहनत की कमाई कर, मेहनत की कमाई करके परमात्मा का नाम जप, और जो कुछ तेरे पास है उसको बांट करके खा ले, बांट करके खा, किसी के तेरे पास है दूसरे को भी दे दे, दूसरा भी खा लेगा। इसी तरह से महात्मा बुद्ध, क्योंकि अगर हम बात करते हैं महात्मा बुद्ध जी की और सिख धर्म की, बौद्ध धर्म की, बहुत से अनुयायी, बहुत सी विचारधारा जो है आपस में बहुत ज़्यादा मेल खाती है। प्रत्येकांचे धर्माचे निरनिराळे शास्त्र आहेत। ख्रिश्चनाचं बायबल आहे, मुस्लिमांचं कुराण आहे, बुद्धांचं त्रिपिटक आहे, जैनाचं आगमाज आहेत, गुरुग्रंथ आहेत, परंतु तुम्हाला मला भारतीय कोण बनवतं ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान। And therefore we should be very very grateful to this महनीय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना। या धम्माप्रमाणे जागला तर आमचं जीवन सुखी होईल, आम्ही विजयी होऊ। प्रत्येक माणसाला विजयी व्हायचं की नाही, हरायचं आहे? मानवतेचा विजय झाला पाहिजे की नाही, व्हायला पाहिजे। मग हा विजय होईल कसा? तो विजय होईल जर बुद्धाच्या सांगण्याप्रमाणे आम्ही आमच्या मनाची दुरुस्ती केली तर, वागण्या बोलण्याची दुरुस्ती केली तर, आतून दुरुस्ती झाली की बाहेरचं सारं बदलतं। आपण आपापल्या विभागामध्ये, आपापल्या विहारांमध्ये, आपापल्या एरियामध्ये आपण प्रोग्राम करतो, वेगवेगळ्या संघटना करतात, परंतु एक ऐतिहासिक घटना आज इथे घडत आहे। हिस्ट्री इज बीइंग क्रिएटेड हियर बिकॉज जे एक संकल्पना होती की आपण सेपरेटली जयंती पौर्णिमा साजरी न करता इफ वी कॅन कम टुगेदर, आणि जर आपण एकत्रित आलो तर खूप छान होईल, एक एकोपा दिसेल, एक एकात्मताची जी भावना आहे ते आपल्यामध्ये वाढीस येईल, एक दुसऱ्यांशी परिचय होईल, एक दुसऱ्यांबद्दल चांगल्या भावना, सद्भावना आपल्या मनामध्ये निर्माण होतील। जे तथागतांचा जो संदेश आहे त्याला आपण प्रत्यक्षामध्ये कसं उतरवू, हा याचा मागचा उद्देश होता। भंतेजींनी ही कल्पना मांडली आणि आमचे बंधू संतोष कुशलवर्धनजी आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी पुढाकार घेतला। मी जसं म्हटलं की उद्देश जर पवित्र असेल तर आपल्याला सपोर्ट मिळतो, आणि हे प्रत्यक्षात इथे घडलेलं आहे। पनवेलपासून तर ऐरोलीपर्यंत सगळे विहार, बुद्ध विहार ज्या संघटना आहे, कमिटीज आहेत, जे आपले बुद्धिस्ट बांधव बंधू आहेत, भगिनी आहेत, आणि काही सामाजिक संघटना आहेत, त्या सगळ्यांनी इथे येऊन ह्या कार्यक्रमाला आपला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। ही खूप महत्त्वाची, खूप ऐतिहासिक गोष्ट आहे, आणि याचं जे श्रेय आहे हे फक्त आणि फक्त आपण सर्वांना जातं। म्हणून माझी अशी विनंती आहे की आपण सर्वांकरिता एकदा परत जोरदार टाळ्यांचा गजर करूया। हे खूप महत्त्वाचं आहे
कलामसुत्तामध्ये जे तथागतांनी सांगितलं त्याच्याबद्दल आपल्याला माहिती आहे. इथे परत सांगायची गरज नाही की आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्रित येऊन उत्साहपूर्वक एक साजरा जर केला आपण कोणताही सण तर त्याला वेगळं रूप प्राप्त होते. आणि आपल्याकडे मोठे मोठे वक्ते आलेले आहेत. मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे, परंतु एक सांगायचं आहे की आय एम सो थँकफुल टू ऑल द डिग्नेटरीज प्रेझेंट हिअर की त्यांनी आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित झालेत ते आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मी परत एकदा जे स्वागत समिती आहे प्रास्ताविक तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे याचा उद्देश काय होता. पण आता आपल्याला बंधूंनो आणि भगिनींनो एक प्रण करायचा आहे आपण सर्वांना. करणार का? यस यस. प्रण असा की ही जी मोहीम सुरू केलेली आहे आपण, इट शुड बी कंटिन्यूड. हे प्रत्येक वर्षी हे व्हायला पाहिजे आणि हा इतिहास घडायला पाहिजे. आता जर समजा ह्या कार्यक्रमात 1000-1500 लोक असतील तर पुढच्या कार्यक्रमाला 5000 लोक उपस्थित राहायला पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. म्हणून याच्यामध्ये जसं आम्ही जेव्हा कमिट्या बनवल्या त्याच्यामध्ये करस्पॉन्डन्स जे ऑथॉरिटीज असतात, जे कॉर्पोरेशन म्हणा, पोलीस म्हणा, फायर डिपार्टमेंट म्हणा, त्याच्याकरिता नॉमिनल फक्त एक कमिटी बनवलेली होती की त्याच्यामध्ये लेटर हेडमध्ये नाव लिहावं लागेल ना, मोबाईल नंबर लिहावा लागेल, म्हणून ते जस्ट फॉर कम्युनिकेशन. बट कोणीच त्याच्यामध्ये अध्यक्ष नाही आहे, कोणीच उपाध्यक्ष नाही आहे. आपण सगळे एक कार्यकर्ता म्हणून आणि एक सेवक म्हणून ह्या कार्यक्रमाशी जुळलेलो आहोत. आणि ह्या मोमेंटम आणि ही जे आज जे घटना घडत आहे हे वारंवार फ्युचरमध्ये घडावी. एकदा तथागतांचं धम्म व्याख्यान श्रावस्तीच्या त्या ठिकाणी सुरू होतं. श्रावस्तीमध्ये तथागत एका लाकडाच्या बनवलेल्या त्या पाटावरती बसलेले होते आणि कौशंबी नगरामधले काही लोक धम्माचं व्याख्यान ऐकण्यासाठी, बुद्धाचं व्याख्यान ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आलेले होते. काही राजपुत्र सुद्धा त्या ठिकाणी आलेले होते. कौशंबी नगरामधले सर्व उपासक उपासिका, सर्व लोक विविध स्तरामधून त्या ठिकाणी आलेले होते. आणि एक मानवक राजपुत्र देखील त्या ठिकाणी आलेला होता. मानवकाच्या डोक्यामध्ये काही विचार चालू होते आणि तथागतांचं जे काही धम्म व्याख्यान आहे, धम्माविषयीचं जे काही मार्गदर्शन आहे त्याबद्दल त्याच्या मनामध्ये राजपुत्र मानवकच्या मनामध्ये उत्कंठा होती की आपण बुद्धांच्या जवळ जावं आणि बुद्धाकडनं काहीतरी घेण्याचा प्रयत्न करू. मग ज्या लाकडाच्या आसनावरती बुद्ध बसलेले होते, बघा फार सुंदर प्रसंग आहे. तो फक्त बौद्ध अनुयायांसाठीच महत्त्वाचा आहे असं नाही, तर जगामध्ये जोही माणूस आहे, मग तो कुठल्याही धर्मातला असू द्या, हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पारशी, या सर्व धर्मातील माणसासाठी हा बुद्धाच्या जीवनातला प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून बुद्ध विश्ववंदनीय आहेत. डॉक्टर राजपुत्र मानवकाने विचारलं की तथागत, आपण ज्या लाकडाच्या आसनावर बसलेले आहात हे किती सर्वश्रेष्ठ आहे हो. मग बुद्ध त्यांच्याकडे स्मित हास्य देऊन बोलतात, अरे मानवका, तुझ्या बुद्धीच्या बळावर तुला काही प्रश्न विचारायचे आहे, तुझ्या मनामध्ये काहीतरी काहूर चाललेला आहे, विचार मला, तुला काय विचारायचं आहे. मानवकाने विचारलं, तथागतांना विचारलं की या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे. लक्षात घ्या, हे लाकूड आहे, कारण त्या लाकडापासून आसन बनवलेलं आहे आणि त्याच्यावर तुम्ही बसलेले आहात.
मग ह्या लाकडापेक्षा सर्वश्रेष्ठ कोण आहे? मानवकाने प्रश्न विचारला बुद्धांना. बुद्धांनी सांगितलं, अरे या लाकडापेक्षा दगड सर्वश्रेष्ठ आहे. कारण तो टणक आहे, कठीण आहे, त्याच्यापासून अनेक मोठमोठ्या इमारती बनवल्या जातात आणि म्हणून दगड सर्वश्रेष्ठ आहे. पुन्हा मानवकाने विचारलं बुद्धांना की या दगडापेक्षा काय श्रेष्ठ आहे? दगडापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? तथागतांनी सांगितलं, दगडापेक्षा लोखंड श्रेष्ठ आहे. कारण लोखंडाचे अनेक हत्यारं बनवून आपण पहाडचे पहाड फोडतो, तोडतो, दोन भाग करतो. जर एखाद्या नदीचं पाणी वळवायचं असेल तर त्या खडकमध्ये असेल तर खडकाला लोखंडाच्या साधनांनी तुडवलं जातं आणि म्हणून लोखंड श्रेष्ठ आहे. पुन्हा मानवकाने प्रश्न विचारला की तथागत लोखंडापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? बुद्धांनी सांगितलं, स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवलं आणि सांगितलं की या ठिकाणी लोखंडापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे. कारण लोखंडाला अग्नी वितळून टाकते. बघा, अग्नी श्रेष्ठ आहे. पुन्हा मानवकाने विचारलं की तथागत अग्नीपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? तथागतांनी सांगितलं, अग्नीपेक्षा पाणी श्रेष्ठ आहे. कारण अग्नीला विझवण्याचं काम पाणी करत असतं. कितीही आग लागू द्या, तिला विझवण्याचं काम पाणीच करते आणि म्हणून पाणी श्रेष्ठ आहे. पुन्हा मानवकाने प्रश्न विचारला, तथागत पाण्यापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? पाण्यापेक्षा वायू श्रेष्ठ आहे. कारण या निसर्गावरती, पृथ्वी तलावरती सर्व जे काही सजीव घटक आहेत यांना जिवंत ठेवण्याचं काम वायू करत असतो, वायू. पुन्हा मानवकाने प्रश्न विचारला की तथागत भगवंत या ठिकाणी वायूपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? बुद्धांनी सांगितलं, जो ज्ञानी, गुणी आणि सद्गुणी माणूस आहे तो या ठिकाणी वायूपेक्षा श्रेष्ठ आहे. पुन्हा मानवकाच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं. पुन्हा प्रश्न विचारला की अशा ज्ञानी सद्गुणी माणसापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? तेव्हा मात्र बुद्धांनी सांगितलं की अरे मानवका, या ज्ञानी गुणी माणसापेक्षाही जर जगात कोणी श्रेष्ठ असेल तर जो दुसऱ्याच्या कल्याणाचा विचार करतो असा तो धम्मानु माणूस आहे. आणि तुम्ही आपण सर्व धम्मानु अनुयायी आहोत. आणि म्हणून मग मानवक बुद्धाच्या समोर लीन झाला, बुद्धाला वंदन केलं आणि त्या दिवसापासून ठरवलं की मी दुसऱ्याच्या कल्याणाच्या हितासाठी झटणार आहे. बघा, तुम्ही आपण हे सर्व दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटण्यासाठी आपल्याला बुद्ध जयंतीच्या निमित्ताने तयार व्हायचं आहे. बुद्ध समजून घेण्यासाठी खूप तत्वज्ञान पुस्तकं वाचण्याची गरज नाही. तुमच्या आमच्या जीवनामध्ये बुद्ध आपल्याला पदोपदी दिसतात. साध्या सरळ भाषेमध्ये बुद्ध तुम्हाला समजून घ्यायचा असेल मित्रांनो, बंधू भगिनींनो, तर फक्त काय करायचं आहे, कोणाबद्दल वाईट भावना आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही आहे. दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटायचं आहे, दुसऱ्याच्या चांगल्या हितासाठी आपल्याला विचार करायचा आहे. आणि म्हणून बुद्धाच्या विचाराचा सुगंध हा सर्वीकडे आपल्याला दिसतोय. बुद्धांना आपण एक जर बघितलं तर बुद्ध म्हणजे सत्य, बुद्ध म्हणजे शांती आणि बुद्ध म्हणजे क्रांती. प्रथम आपण जर सत्य बघितलं तर बुद्धांनी सत्याचा जो शोध लावला, सत्य काय आहे या प्रकृतीमध्ये याचा शोध लावला. आणि तो शोध लावण्यासाठी बुद्धांनी जवळजवळ त्यांचे आयुष्याचे 29 वर्ष हे त्यांचं गृहकुटुंबामध्ये गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सत्याचा शोध घेतला. त्या सत्याच्या शोधामध्ये सर्वात प्रथम जे शोध निघाला ते 4 आर्य सत्य.
जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, कारण निवारण करण्याची या आणि ते होऊ शकतं, असा बुद्धांनी दुःखावर मात करण्यासाठी आपल्याला जे मूल्य दिलं, आपल्याला जे तत्व दिलं, ते म्हणजे 4 आर्य सत्य. बांधवांनो, आज सुद्धा माणूस संपूर्ण दुःखाच्या वातावरणात जगत आहे. दुःखमय जीवन सुद्धा त्याच्या जीवनामध्ये येत आहे, कारण तो सत्यापासून वंचित आहे. सत्यापासून वंचित माणूस कोण असतो? जिथे सत्य असतं तिथे अहंकार नसतो, आणि ज्याच्यात अहंकार असते तिथे सत्य स्वीकारलं जात नाही. ही सत्याची पहिली भूमिका आहे. म्हणून आपल्यामधलं अहंकार आपण नष्ट केला पाहिजे आणि सत्याच्या शोधात हमेशा आपण राहिलं पाहिजे. काय सत्य आहे? त्या 4 आर्य सत्यामध्ये दुःखाचं, या 4 आर्य सत्यामधून दुःखाचं निवारण करण्यासाठी विज्ञानाचा शोध लागला. त्या विज्ञानाच्या शोधामध्ये माणसामध्ये जर अनेक व्याधी असतील, अनेक आजार असतील, तर त्यातून शोध घेऊन ते आजार, कारण शोधून ते आजार नष्ट करण्याची औषधं उपलब्ध झाली. आज इथे बरेचसे डॉक्टर असतील, त्यांनाही सुद्धा ही गोष्ट माहिती आहे की बुद्धांच्या या तत्वातून मानवी जीवनामध्ये होणारे जे आजार आहेत त्यांचा शोध घेतल्यानंतर त्याच्यावर उपाय केला तर ते दुःख नष्ट होतो. दुसरा दुःख आहे नैसर्गिक दुःख. नैसर्गिक दुःख म्हणजे अनेक पाणी असेल, वारा असेल, ऊन असेल, अनेक नैसर्गिक आपत्ती आहेत, त्यांच्यावर सुद्धा मानवानं बुद्धांच्या तत्वानुसार आपण ते स्वीकारलं आणि विज्ञानाच्या शोधावर आपण मानवी जीवन सुखी संपन्न करायला लागलो. तिसरा दुःख आहे तो म्हणजे सामाजिक दुःख. हा सामाजिक दुःख भयानक आहे, कारण या सामाजिक दुःखातून अनेक लोकांना फसवलं जातं, अनेक लोकांना कर्मकांडाच्या नांदी लावलं जातं आणि सत्यापासून वंचित राहिलं जातं. म्हणून त्यावेळेला सुद्धा बुद्धांनी याचा शोध घेतला आणि वैदिक जी परंपरा होती त्या विचारांना छेद देण्यासाठी बुद्धांनी आपली विचारधारा बनवली. त्याच्यामध्ये सर्वात प्रथम पंचशील आणि अष्टांगिक मार्ग आपल्याला जे आखून दिलेले आहेत ते आपण सर्वजण आचरणात आणत आहोत. पण तरीही आपण या शोधापासून वंचित आहोत किंवा दुःखापासून अजून मुक्त झालेले नाही. त्यामध्ये तथागत बुद्धांचा एक महत्त्वाचा सिद्धांत है। तथागत बुद्ध ने अपने संघ के प्रचारों को बताया कि बहुजन समाज के हितों के लिए मैंने सिद्धांत और मूल्य का निर्माण किया, उनका दृढ़ता से प्रचार प्रसार करो। उस समय आप ये मत देखें कि तुम्हारे साथ कितने लोग हैं और कितने नहीं है। ये लोगों की आखिरी निवेदन है कि आप हमेशा सिद्धांत और मूल्य, नीति नियम और उद्देश्य को सबसे ज़्यादा महत्व दो। तर बुद्ध धम्मात जेव्हा मी अभ्यास करत होते मला वाटलं की जे आपलं सार आहे ते फक्त 3 रत्न आहे, बुद्ध, धम्म आणि संघ। आणि अभ्यास करताना बुद्ध कोण आहे त्याची शोध सुरू केली। बुद्ध म्हणजे एकच बुद्ध आहे जे आजपर्यंत आपल्याला समजलेले आहे आणि हा विश्वात, पूर्ण विश्वात एकच बुद्ध आहे। शोध करत करत मी गेले नाही, चायनाचे बघूया, तिब्बतचे बघूया, श्रीलंकेचे बघूया, कुठलाही देव असला बुद्ध एकच आहे। पूर्ण विश्वात बुद्धांची मूर्ती असू दे, बुद्धांचे विचार असू दे, ते एकच आहे। दुसरा रत्न धम्म, बुद्धांची जी शिकवण आहे
पूर्ण विश्वात पंचशील ते तर तेच आहेत, ते बदलले नाहीत. एकच ती शिकवण आहे. धम्म म्हणजे एकच शिकवण ती बुद्धांची, जे मी अभ्यास करत होते. आणि ते पण बुद्धांनी खूप सोपं करून केलेलं आहे. MA पालीमध्ये गेले, मी बोले आता आपण आहे ना खूप अभ्यास करूया आणि आपलं जे सगळ्यात जे आहे अभिधम्म पिटक आपण वाचूया आणि बघूया की बाबा धम्मात काय आहे. पण कळालं की धम्म एवढं कठीण पण नाही आणि एवढं सोपं पण बुद्धांनी केलेलं आहे. एक छोटीशी गोष्ट सांगते की बुद्धांच्या असं जी सभा असायची, जे विचारांचं ते आपलं जे प्रवचन करायचे, तेव्हा एक माणूस दर प्रवचनाला परत परत यायचं. आणि बुद्धांना एक दिवस कळालं की बाबा हा माणूस परत 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 येतोय, एकच प्रवचन ऐकतोय. ते एक दिवशी बुद्ध त्यांना जवळ बोलवतात आणि विचारतात की का बाळा तू परत परत ह्याच प्रवचनासाठी तुला काय समजत नाही आहे का? तो बोलतो हो बुद्ध, तुम्ही जे एवढं कठीण धम्म आहे ना मला कळत नाही आहे आणि मला कळावं म्हणून मी परत परत येतोय. बुद्धांनी खूप सुंदर शब्दांनी सगळ्यांनी लक्ष द्यावं येते. बुद्धांनी खूप सुंदर प्रतीने त्यांनी सांगितलं की धम्म हा खूप सोपा आहे. तुम्ही काय कम करताय? दादा तर बोले फक्त खोटं बोलायचं नाही, पण मी म्हणते की तुम्ही जे कम करता आहेत ते कुशल कम करा. तुमचे जे कम तुम्ही करताय ते कुशल कम करा. तेच बुद्धांचं धम्म आहे. तुमच्या काया वाचा आणि मन त्यांनी जे कर्म तुम्ही करताय ते कुशल असले की तुम्ही बुद्ध धम्माचं तुम्ही बुद्ध धम्म फॉलो करताय. खूप सोपा धम्म आहे. इट्स व्हेरी सिम्पल. पण तेच ते फॉलो करायला किती कठीण आहे. माझ्या माता भगिनींना मला हे सांगायचं की हे धम्म आपल्याला खूप कष्टाने मिळालेले आहे. माता महाप्रजापतींनी खूप कष्ट करून आपल्याला हा धम्म आपल्याला तो धम्म शिकावं. आपण शिकून आपलं भलं व्हावं म्हणून त्यांनी केलेलं आहे. पण अजून तरी ते थोडं इथे राहिलेलं आहे. माझ्या महिलांना थोडं तरी मला वाटते कुठेतरी आपल्याला अजून थोडं एनर्जाईज करायचं आहे की नाही बाबा धम्म आपल्याला फॉलो करायचं आहे. बाबांनी जे दिलेलं आहे ते धम्म आपण फॉलो केलं गरजेचं आहे. आणि तिसरं संघ. आता बुद्ध एक आहे, धम्म एक आहे, तर संघ किती असले पाहिजे? एकच ना. पण आता बघताय ना काय चाललंय. शिकत असताना प्रत्येक विहारात गेले, धम्माऐवजी मला पद नव्हतं दिलं. मी अध्यक्ष नाही म्हणून मी रुसलो आहे. मला ह्या पदातून काढलेलं आहे. मी रुसलेला आहे. केस करा त्या संघावर. माझं असं मत आहे की संघ एक असलं पाहिजे. आणि जेव्हा हे विचार आलं, जेव्हा भंतेजींनी हे विचार प्रस्तुत केलं की आपण बुद्ध धम्माची जी एक पौर्णिमा आहे ते ह्या नगरात करूया, हे खूप आनंदाची गोष्ट होती. मी भंतेजींना विनंती करते आहे की हे नगर नाही, हे फक्त ह्या जिल्ह्यामध्ये नाही, तर आपण ह्याला नॅशनल इंटरनॅशनल लेवलला लेट्स मेक इट वन बुद्ध जयंती ॲट एन इंटरनॅशनल लेवल वेर ऑल कंट्रीज पार्टिसिपेट इन दिस प्रोग्राम. And I'm sure with this team which we have today, I think the team which we have who have put up such a good show in such a short period, I'm sure the next Jayanti or the Jayantis which are going to be followed, I'm sure we'll be there. So let's make it an international event because Buddha भारताचेच नाही, नेरूळचेच नाही, ह्या सेक्टरचे ह्याच परिसराचे नाही, ते विश्वगुरू आहेत. अँड दॅट्स वाय आय सजेस्ट तर आपली जबाबदारी आहे की आपण बुद्धांचं पूर्णपणे अध्ययन करून त्यांना पुढे घेण्याचं, दुसऱ्या लोकांना समजून सांगण्याचं काम आपलं आहे. प्रत्येक उपासक उपासिकांचं आहे. संघ जेव्हा सांगितलं तर एकच असलं पाहिजे, पण ते बरेच संघ झालेले आहेत. बुद्धाच्या काळात एकच मिनटं घेते मी सर, आय एम सॉरी, आय जस्ट वॉन्ट टू शेअर दिस व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. बुद्धांच्या काळात 2 धम्म होते. बुद्धांच्या काळात पण 2 धम्म होते. एक तर बुद्धांचा धम्म आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि दुसरा धम्म होता
तो होता देवदत्ताचा धम्म. तो संघात राहून पण बुद्धांनी कधीही त्याला सांगितलं नाही. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे देवदत्त कोण आहे आणि त्यांनी किती प्रयत्न केले होते की बुद्धांची जागा त्याला मिळावी, म्हणून त्याने त्यांचं अपघात करण्याचं, त्यांना मारण्याचं पण प्रयत्न केलेला आहे. तो त्यावेळेस पण 2 धम्म होते, पण बुद्धांनी कधीही नाही सांगितलं देवदत्ताला की तू हे संघ सोडून जा. यू हॅव टू रिमेंबर दिस की बुद्ध वॉज सच अ ग्रेट लीडर की त्यांनी कधी नाही सांगितलं की तू मला मारण्याचा प्रयत्न करतोय, तू मला सोडून जा, असं कधी सांगितलं नाही आहे देवदत्ताला. पण देवदत्तानी काय केलं, शेवटी त्यांनी संघात फूट पाडली आहे आणि शेवट त्याचा अंत पण तसाच झालेला आहे. तर मित्रांनो, माझं एवढंच सांगणं आहे की संघ म्हणजे ते एकच असलं पाहिजे. आपण जे एवढं छोटे छोटे बनवलेले आहेत, जरी आवाज आला तर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. जसं एक बुद्ध आहे, एक धम्म आहे, तसं एकच संघ असलं पाहिजे असं मी मानते. आणि जेव्हा मी अभ्यास करते त्याला मला कुठेतरी खूप खंत वाटते की एवढे छोटे 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 4-4, 5-5 लोकांचे आपण किती विभाजन करणार, अजून किती आणि किती आपण कुठल्या धम्माचं प्राचरण करत आहोत. आपण बुद्धांचा धम्म पाळत आहोत की आपण देवदत्ताचा धम्म पाळत आहोत, हे आपल्याला विचार करायचा आहे. आपल्यातल्या प्रत्येकानं जे अनुभवलेलं आहे, विशेषतः माझ्या वयाच्या मंडळींनी, की आमच्या घरामध्ये आमचा जन्म हा बुद्ध धम्म आमच्या आईवडिलांनी घेतल्यानंतर झाला. 56ला जेव्हा बाबासाहेबांनी धम्मदीक्षा घेतली आणि मुंबईला माझ्या आईवडिलांनी दीक्षा घेतली आणि माझ्या आईनं त्या वाक्या चांदीच्या सगळ्या सोडून दिल्या. आम्ही कोकणातले लोक, लुगडं नेसायची पद्धत बदलली, आपण आता वेगळे झालेलो आहोत, काहीतरी निराळे आहोत, अधिक पवित्र आहोत, अशा रीतीची भावना जी त्यांच्या मनात तयार झाली. त्यामुळे आमची पुढची जी काही घडण होताना एक प्रकारची अस्मिता, एक प्रकारचा एक अभिमान, अशा रीतीचं वातावरण आमच्या भोवती होतं. म्हणजे बाबासाहेब 22 प्रतितेच्या मध्ये जे म्हणतात की इथंपर मी माझा नवा जन्म झाला असं मी समजतो, तो नवा जन्म माझ्या आईवडिलांनी बुद्ध धम्मामुळे अनुभवला. वास्तविक संविधान त्याच्या आधी होतं, ते झालेलं आहे, त्यातली मूल्ये सगळी आलेली आहेत, प्रत्यक्ष संविधानानं कारभार सुरू आहे. पण अशी काहीतरी एक विलक्षण शक्ती जी बुद्ध धम्मानं जी आम्हाला दिली, ती संविधानाच्या पलीकडची आहे. मग संविधान आणि बुद्ध धम्म याच्यात काही विरोध आहे का? अजिबात नाही. संविधानामधलं जे काही तत्त्वज्ञान आहे, जो काही विचार आहे, तो एकतर बुद्ध धम्मात आहे किंवा बुद्ध धम्म त्याला पूरक आहे. आपण संविधान ज्या इहवादावरती उभं राहिलं किंवा विज्ञान हा जो त्याचा आधार आहे, ते विज्ञान जे आहे ते आम्हाला तंत्र सांगतं की अणू कसा तयार होतो. पण त्या अणूचा उपयोग बॉम्ब करून एखाद्या देशावरती टाकणं, मानवजातीची हत्या करणं यासाठी उपयोग होऊ शकतो आणि त्यातनं वीजही तयार होऊ शकते. हे जे सांगतं ती नीती सांगते, तो विचार सांगतो. आणि इथं नीतीचा संबंध येतो तो बुद्ध धम्माशी, की बुद्ध धम्माची नीती सांगतो की हे विज्ञान, हे संविधान तुम्ही कशासाठी वापरायचं. आणि मग जेव्हा मला संविधानामधलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य माझ्यासमोर येतं, तेव्हा हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मी कसं वापरायचं ते मला बुद्धाची सम्यक वाचा शिकवते. बुद्धाचे आणि या सगळ्या संविधानातलं किंवा विज्ञान यातनं जे काही मला भावलं, जे काही ताकद मिळाली, त्याच्या 1-2 गोष्टी अशा आहेत की ज्या बुद्धाने त्याचा धम्मामध्ये वासेट्टा आणि भारद्वाज यांच्याशी जी प्रश्नोत्तरं चालली आहेत तथागतांची, आणि त्यात ब्रह्म्याच्या सगळ्या अस्तित्वाबद्दलचा प्रश्न आहे की ब्रह्म अस्तित्वात आहे का, त्याला पाहिलं आहे का कोणी, ते नाही म्हणतायत. पण तरी ब्रह्म आहे, तो कशावरून? तथागत म्हणतात हे न पाहिलेल्या स्त्रीवर प्रेम करण्यासारखं आहे. सृष्टीच्या निर्मितीबद्दलही असे प्रश्न आहेत. आणि मग सृष्टीची निर्मिती कशी झाली, तर कशातून तरी झाली, म्हणजे काहीतरी आधी असलं पाहिजे. ती शून्यातून झाली हे तर शक्य नाही. मग जर काही आधी आहे तर ते कोणी तयार केलं? म्हणजे जर ईश्वराने सृष्टी तयार केली तर ती कशातून केली? ते जर कशातून केली असेल तर ते काय होतं? मग ते कोणी निर्माण केलं?
हे प्रश्न त्यातनं येत आहेत. हे प्रश्न जे विज्ञानानं आता त्याचा बऱ्यापैकी निकाल लावलेला आहे, हे प्रश्न बुद्धानं 2500 वर्षापूर्वी हाताळलेले आहेत. आणि त्यामुळे मला माझ्या जगण्यात जेव्हा एक दिशा मिळायला लागते, तेव्हा मला बुद्ध आजच्या विज्ञान युगात, आजच्या लोकशाही युगात, आजच्या आधुनिक युगात तो मला सोबत करतो. तो माझ्याशी विसंवाद किंवा विरोध कुठेही करत नाही. मला बुद्ध स्वतःच्या पायावर उभा करतो. महापरिनिर्वाणाचा प्रसंग आहे आणि सगळे चिंतातूर आहेत, आनंदाच्या मनात प्रश्न आहेत. आणि तथागत म्हणतात, आनंदा, शास्त्राचं प्रवचन भूतकाळ होईल असं तुला वाटतंय, ते तर संपणार आहे, पुढं काय? तथागत सांगतायत, आता धम्माचा आश्रय घ्या, स्वतः दिवा व्हा, इतर कोणावरही अवलंबून राहू नका. हे जे अतदीपभवचं जे काही तत्व आहे, जे स्वावलंबी व्हा असं जे काही सांगते, ते मला संविधानामधली सार्वभौमत्व जे आहे ते माझं अधिक बळकट करते. बुद्धानं म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व मी बुद्धाकडनं घेतलीत असं बाबासाहेब संविधान सभेत सांगतात. आता ही जी लोकशाही आहे ती बुद्धाच्या संघात होती. प्रत्यक्ष संसदीय प्रणालीच्या पद्धतीनं संघाचा सगळा कारभार चालत होता. गणराज्य पद्धत, त्यातनं तर प्रत्यक्ष तथागत गौतम जे सिद्धार्थ आहे, शाक्य कुळाचं, त्यांची ती पद्धत आहे, तिथून ती आलेली आहे. आणि या त्यांच्या सगळ्या बुद्धाच्या या सगळ्या तत्वाच्या मध्ये ते मला स्वावलंबी करतात. खऱ्या अर्थानं लोकशाही ते करतात. त्याचा एक भाग असा की संविधानामध्ये व्यक्ती हे केंद्र आहे, जी व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प आहे. आता ही जी व्यक्तीची प्रतिष्ठा, व्यक्तीला जे संविधानात केंद्र मानलं आहे, बाबासाहेबांनी बुद्धांनी त्याचा धम्ममध्ये माणूस आणि माणसाचं, माणसाशी असलेलं या जगातलं नातं हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू मानला आहे. आणि तथागत गौतम बुद्ध ह्या आपल्या धम्मात स्वतःला कुठंही मध्यवर्ती स्थान देत नाहीत, तर ते सगळ्यांच्यापैकी एक आहेत. आणि ते इतरांना असं सांगतायत की मी आहे, मी सांगतोय म्हणून तुम्ही मानलं पाहिजे असं नव्हे. ते तुमच्या बुद्धीला पटलं, ते तर्काच्या कसोटीवर उतरलं आणि मुख्यतः ते मानवाच्या कल्याणाचं आहे असा जर तुमचा विश्वास पटला तर तुम्ही ते स्वीकारा. ही जी लोकशाहीमधली जी उदारता आहे की तुम्हाला पटेल न पटेल, मी म्हणतोय म्हणून तुम्ही ऐकायला पाहिजे असं नाही. या ज्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या तथागताने आम्हाला ज्या काही दिल्या, त्यामुळे संविधानाच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी बंधुता नावाचं मूल्य हे खास उद्देशिकेमध्ये दिलं. ती बाबासाहेबांची देण आहे. हे बंधुता म्हणजेच बुद्धाची मैत्री, मेत्ता भावना, करुणा, की जी असं सांगते, जे बाबासाहेब म्हणतात की इतर सगळी स्वातंत्र्य राखायला पोलीस लागतील. जर माणसाच्या मनामध्ये बंधुता नसेल, करुणा नसेल, मैत्री नसेल, इतरांच्याबद्दल जर मला प्रेम असेल, तर त्यांचं कुठलंही दुखलं खुपलं तर मी त्याकरता धावून जाईन, पण ते माझे नाहीत, ते अमक्या धर्माचे आहेत, ते अमक्या जातीचे आहेत, अशी जर माझ्या मनात जर भावना राहिली तर केवळ संविधानाच्या कायद्यानं ते चालणार नाही. हे बंधुतेचं मूल्य हे आपल्या बुद्ध धम्मामध्ये मैत्री म्हणून, करुणा म्हणून अधिक गहिरं होतं. बघा, पौर्णिमेचा चंद्र उगवलेला आहे आणि आज आपण बुद्ध पौर्णिमा साजरी करत आहोत. त्याबद्दल सर्वांना, माझ्या बंधू भगिनींना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. 20 तारखेला सगळ्यांच्या बोटाला शाई लागली का? लागली ना? तो अधिकार कोणी दिला? तो अधिकार आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि म्हणूनच त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला माझं वंदन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रत्येकांचे धर्माचे निरनिराळे शास्त्र आहेत. ख्रिश्चनाचं बायबल आहे, मुस्लिमांचं कुराण आहे, बुद्धांचं त्रिपिटका आहे, जैनाचं आगमाज आहेत, गुरुग्रंथ आहेत. परंतु तुम्हाला, मला भारतीय कोण बनवतं
ते बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान. And therefore, we should be very, very grateful to this महनीय पूज्य बाबासाहेब आंबेडकरांना. कारण आपण अमेरिका आणि इतर देश प्रगत मानतो नाही का, प्रगत मानतो ना, ओके. पण तिथं पहिलं अधिकार कोणाला होता मतदानाचा, जे गोरे आहेत त्यांना, काळ्यांना अधिकार नव्हता. नंतर स्त्रियांना तर अजिबात नव्हता. दे हॅड टू फाईट अँड गेट द फ्रँचाइज राईट टू वोट. मला वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या सहकार्याने आपल्याला सगळ्या धर्माचा एक मोठा साचा दिलेला आहे आणि ते म्हणजे संविधान. अँड देअरफॉर वी हॅव टू बी व्हेरी व्हेरी ग्रेटफुल. मी जास्त बुद्ध धर्माविषयी सांगत नाही कारण आय टीच बुद्धिझम, जैनिझम, भगवद्गीता. आय हॅव डन माय PhD इन भगवद्गीता. पण मी त्याविषयी तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला काय सांगायचं, तुमच्याकडून आम्ही शिकायला पाहिजे. पण महत्त्वाचं काय, मला तुम्हाला एक दाखला द्यायचा आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, उजाडलं आहे हे तुम्ही मला कधी सांगाल? उजाडलं आहे कधी? एका साधूनं आपल्या 3 शिष्यांना हा प्रश्न विचारला. तर एकानं सांगितलं की प्राचीवर गुलाल उधळत जेव्हा सूर्य येईल तेव्हा आपण उजाडलं असं समजायचं. नंतर दुसरे येऊन म्हणाला की लांबून ताडाचं झाड आहे की माडाचं झाड आहे हे मला कळलं तर उजाडलं आहे. तरीसुद्धा ते साधू म्हणतात नाही. तर मग त्या साधूने उत्तर दिलं की समोरच्या माणसामध्ये तू जेव्हा तुझी प्रतिमा पाहशील, समोरच्या माणसामध्ये तू स्वतःला पाहशील तेव्हा तुझ्या जीवनात उजाडलं आहे, नाहीतर निभिड अंधकारच आहे. मला वाटतं की भगवान बुद्धांची करुणा, ख्रिस्ताची क्षमा, जैनाची अहिंसा, मुस्लिमांची शांती हा सगळा संगम करून आपल्याला दुसऱ्यामध्ये माणूस बघायचा आहे. आज बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे की एकत्र या, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याला सहसा सगळं काही मिळत नाही आणि मला वाटतं ही तुमची हातचा जमाव हा तुमच्या संघटितपणाची नांदी आहे आणि त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद. एकच म्हणतो की असेच संघटित व्हा, संघर्षित व्हा. धन्यवाद. थैंक यू. महात्मा बुद्ध जी के जो विचार हैं, उनके विचार अगर इस जीवन में जीवन को इतना आगे लेकर के जाने वाले हैं, क्योंकि उन्होंने एक उनका उद्देश्य जो है वो बड़ा अच्छा उनका उद्देश्य, उन्होंने कहा है कि मन एक ऐसी धरती है, मन एक ऐसी पृथ्वी है जिसमें जो कुछ बोएंगे वो उतना ही फैलता, उतना बढ़ता है. फिर उन्होंने अगली बात कही, चाहे उसमें नफ़रत बो दो, चाहे प्रेम बो दो, कुछ भी बो दो, जो बोगे वो बढ़ेगा. इसलिए उनका उद्देश्य कि इस धरती में, शरीर धरती में प्रेम का बीज जो है वो बोगे तो प्रेम जो है वो उतना ही ज़्यादा जो है बढ़ेगा. और अगर बात करें गुरु ग्रंथ साहिब जी की, तो गुरु ग्रंथ साहिब जी में भी वचन आता है, खेत शरीर जो बीजी है अंत खलोआ आए, कि ये शरीर जो है एक कर्मों की खेती मिली हुई है, कर्मों की धरती मिली है. इसमें अगर शुभ कर्म करेगा, अच्छे कर्म करेगा
तो उसका फल जो है वो अच्छा ही जो है वो प्राप्त होगा। इसलिए उन्होंने जीवन में एक विचार को बहुत मूल्य दिया महात्मा बुद्ध जी ने, क्योंकि वो कहते थे कि हम लोग जो है क्या करते हैं, हम लोग अपने वस्त्र बदल देते हैं, अपना मकान बदलते हैं, स्थान बदलते हैं, सब कुछ बदलते हैं, लेकिन इंसान में एक बात जो है वो है कि ये अपना स्वभाव नहीं बदलता। अगर हमारे मन में किसी के प्रति घृणा भाव है, नफरत है, उसको बदल करके प्रेम का बीज बीज दें तो प्रेम इतना प्रफुल्लित होगा कि हम सभी एक कलावे में एक जगह पर इकट्ठे जो है वो हो जाएंगे। क्योंकि ये जो देश है हमारा भारत देश है, इसमें बाबा साहेब जी ने, बाबा अंबेडकर साहब जी ने, उन्होंने हर एक आदमी को, चाहे वो किसी धर्म का हो, किसी धर्म से संबंधित रखता हो, उन्होंने हर धर्म की विचार जो है उनके धर्म के अनुसार भी संविधान में उनको जो है वो हर कार्य करने की वो छूट जो है वो दी है। सामाजिक तौर पे तो है ही है, और उन्होंने आध्यात्मिक तौर पर भी उन्होंने बाबा अंबेडकर साहब जी ने जो है वो छूट दी है। क्योंकि असल में बात करें तो जो महात्मा बुद्ध जी, उन्होंने ज्ञान को बहुत प्रमुखता जो है वो दी है, क्योंकि उन्होंने ज्ञान की प्राप्ति की तो ज्ञान को जो है वो बहुत प्रमुखता जो है उन्होंने दी। इसीलिए अगर ज्ञान की बात करें तो ज्ञान के बिना जीव जो है वो अधूरा है। तो गुरु ग्रंथ साहब जी ने भी ज्ञान को जो है वो बहुत ज़्यादा आगे जो है वो किया। उन्होंने, गुरु ग्रंथ साहब जी ने कहा कि ज्ञान अंजन गुर दिया, अज्ञान अंधेर विनाश, हर कृपा ते संत भेटिया नानक मन प्रगास। तो गुरु अगर बात करें ज्ञान के बिना, तो ज्ञान आजकल में जीवन में ज्ञान क्या है, आज के जीवन की बात करें तो आज सबसे मनुष्य सबसे जरूरी ज्ञान जो मैं दोनों पक्ष लेकर रहा हूँ, गुरु ग्रंथ साहब जी का और महात्मा बुद्ध जी का, ठीक है, दोनों की बात जो है वो देखना। एक समय की बात है, महात्मा बुद्ध जी वो जा रहे, उनके चाचे का लड़का चचेरा भाई आनंद उनके साथ था। तो जा रहे, महात्मा बुद्ध जी के पास लोटे में कटोरे में कुछ जल था, कुछ पानी था। रास्ते में जाते जाते रुक गए, तो वहाँ पे रुक करके वो उन्होंने कहा कि पानी है आपके पास? तो बोले कि हाँ पानी है। पानी लिया और उस वृक्ष को, उस रुख को, पौधे को पानी जो है वो डाल दिया। वो कहने लगे कि अपने पास इतना ही तो पानी था, वो आपने इस पौधे को डाल दिया, तो आगे हम जो है वो क्या करेंगे? और उससे बात करें तो दो तरह की बात उन्होंने सामने जो है वो रख दी। वो एक तो बात ये कही कि देखो, हमसे ज़्यादा प्यास पानी की इस पौधे को थी, ये पौधा बढ़ेगा और बड़ा होगा, हमारे पास जितना कुछ था हमने उतना डाल दिया, हमारे पास जितना कुछ था, जितना पानी था वो डाल दिया, पौधा बढ़ेगा, बड़ा होगा, हमको छां दे रहा है, दूसरों को भी छाए जो है वो देगा, फल जो है वो देगा। एक तो वातावरण की बात करें तो वातावरण को शुद्धि के लिए आज मनुष्य है इतना टेम्परेचर जो है वो बढ़ता जा रहा है। आज इस चीज़ की ज़रूरत है, उस पौधों की ज़रूरत है, किसी भी पक्ष से आप ले लें तो आज पौधों की ज़रूरत है। वो एक प्राणी के लिए नहीं है, वो सभी धर्म के लिए, हर मनुष्य के लिए है। पौधा हर मनुष्य के लिए ज़रूरी है। तो वो गुरु नानक साहब जी ने भी उसी बात को, गुरु नानक साहब जी ने कह दिया, पवन गुरु पानी पिता माता धरत महत। उन्होंने बोल दिया कि असल में गुरु नानक साहब जी ने पवन गुरु, हवा जो है, हवा को गुरु का दर्जा दिया कि गुरु के बिना भी श्वास नहीं, हवा के बिना भी जीवन जो है वो अधूरा है, गुरु के बिना भी जीवन अधूरा है और हवा के बिना भी जीवन जो है वो अधूरा है।
पवन गुरु पानी पिता, पानी को पिता का दर्जा दे दिया और धरती को, इस जमीन को, धरती को माता का दर्जा जो है वो दिया। जैसे माता अपने बच्चों की परवरिश करती है, सब कुछ उनको खाने के लिए देती है, धरती भी इसी तरह के लिए सब कुछ देती है। तो इस बात की बात करें तो महात्मा बुद्ध जी ने हमारे सामने इस बात को रख दिया। जो कुछ पानी था वो डाल दिया, एक तो पौधे की रक्षा के लिए, दूसरा हमको ये शिक्षा दी कि भाई अपने जीवन में जो तेरे पास है वो दूसरों के लिए भी दान रूप में वो कुछ करना कर। देखो किसी के पास 10 रुपए हैं, उसने एक दे दिया, एक ही बहुत है, क्योंकि गुरु गोविंद सिंह जी ने, गुरु नानक साहब जी ने हमारे को दसवंध देने के लिए कहा। दसवंध का मतलब होता है जैसे 10 हैं, 10 में से 1, 100 में से 10 देना, 10 दान रूप में देना। इसीलिए महात्मा बुद्ध जी उन्होंने भी ये बात हमारे सामने रख दी कि देखो अगर आपके पास बेशक कुछ पानी था, वो कुछ पानी ही दूसरे के जीवन के लिए डाल दिया, उसका जीवन जो है वो बच गया, तो फिर आगे जा कर के तेरे पास पानी आ जाएगा, सब कुछ आ जाएगा। कहने का भाव कि हमारे को ये शिक्षा महात्मा बुद्ध जी ने दी कि अगर तेरे पास कुछ है तो वो दूसरे को देने की समर्था रख, दूसरे को बांट करके, खाने की बांट करके देने की समर्था जो है वो तेरे मन में होनी चाहिए। मन में भाव होना चाहिए कि मैं दूसरे को भी कुछ ना कुछ जो है वो दूं। जैसे गुरु नानक साहब जी ने कह दिया, उन्होंने कह दिया किरत करो नाम जपो वंड सको। उन्होंने हमारे को उपदेश दे दिया कि अपनी मेहनत की कमाई जो है वो कर, मेहनत की कमाई कर, मेहनत की कमाई करके परमात्मा का नाम जप, और जो कुछ तेरे पास है उसको बांट करके खा ले, बांट करके खा, किसी के तेरे पास है दूसरे को भी दे दे, दूसरा भी खा लेगा। इसी तरह से महात्मा बुद्ध, क्योंकि अगर हम बात करते हैं महात्मा बुद्ध जी की और सिख धर्म की, बौद्ध धर्म की, बहुत से अनुयायी, बहुत सी विचारधारा जो है आपस में बहुत ज़्यादा मेल खाती है, बहुत ज़्यादा जो है वो मेल खाती है आपस में। आज जेव्हा मी या कार्यक्रमाला इथे आलो त्या कार्यक्रमामध्ये या विचारमंचावरती जे एक विविध प्रकारच्या लोकांचे एकंदरीत एक ज्यामुळे सगळे एकत्र जे आलेले आहेत त्याच्यामध्ये मग सूर्यवंशीजी असतील, म्हात्रेजी असतील, सावंतसाहेब असतील, गंगावणे मॅडम, आणि त्यानंतर आपल्या परंपरेला साजेस असं काहीतरी बनतेजींनी नेहमीच ते वेगळं करत असतात, त्याप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी ज्ञानी गुरविंदर सिंगजी आणि फादर मायकेल रोझारियो यासारख्या सर्व मंडळींना एकत्र आणले एका मंचावरती, त्यांच्याबरोबर आम्हाला बसता आलं आणि स्वतः बनतेजी तर होतेच, तर एक अपूर्व असा संगम आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने बनतेजींनी घडवून आणला। आणि मला वाटतं त्यासाठी आपण सर्वांनी बनतेजींचं खरोखर मनपूर्वक त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण लोकांमध्ये दुही पेरण्यामधला वेळ लागत नाही, लोकांमध्ये त्यांचं विभाजन करायला वेळ लागत नाही, एखादं भाषण, एखादा शब्द ठिणगीसारखं काम करतो आणि सगळं जाळून टाकायला मग वेळ लागत नाही, परंतु लोकांची मनं सांधायला, लोकांना एकत्र आणायला पुष्कळ कष्ट लागतात। आणि त्या कष्टापेक्षाही जोपर्यंत ते करणाऱ्या माणसामध्ये सच्चाई असत नाही, त्याच्या भावनांमध्ये प्रामाणिकपणा असत नाही, तोपर्यंत ही गोष्ट शक्य होत नाही, कारण ते सर्वांना जमण्यासारखी गोष्ट नाही। आणि त्यामुळे मी मगाशीच बनतेजींना म्हटलं की बनतेजी तुम्ही एवढ्या सगळ्या संघटनांना एकत्र आणलं, खूप मोठं काम आहे, खूप मोठं चॅलेंज आहे, आणि मला एक बघून खूप आनंद होतो की पार ऐरोलीपासून ते पनवेलपर्यंतची तुम्ही सर्व संघटना एकत्र आलेला आहात आणि सर्व एक दिलाने या कार्यक्रमासाठी एकत्र आलात आणि हा कार्यक्रम आपण इथे साजरा करतो आहोत। तर त्याहीसाठी तुम्हा सर्वांचं आणि त्याचबरोबर तुम्हा सर्वांचं नेतृत्व करणाऱ्या बनतेजींचं मला पुन्हा एकदा अगदी त्यांच्यावरती मनोमन की खूप छान वाटला, आनंद वाटला। दुसरी एक जी महत्त्वाची गोष्ट या कार्यक्रमामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच घडत असावी या
महाराष्ट्रामध्ये तरी किंवा भारतामध्ये सुद्धा मला तसं ऐकिवात नाही. मी इंटरफेथ डायलॉग्स होतात एका स्वतंत्र पद्धतीने, परंतु जयंतीच्या कार्यक्रमाला, बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमाला सर्व धर्मीयांना एकत्र आणणं हे एक मला वाटतं काहीतरी आगळं वेगळं या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडलेलं आहे आणि तो खरोखरच एक ऐतिहासिक असा क्षण आहे. आणि मला वाटतं त्यासाठी तुम्ही सर्वजण त्या कौतुकाला पात्र आहात. आणि खास करून पुन्हा एकदा मला असं वाटतं की भंतेजींना ते आभार मानले पाहिजेत. भंतेजींनी खूप मोठं पाऊल, म्हणजे बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं ते आणि जे मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या कामामधनं, त्यांच्या भाषणामधनं, त्यांच्या लिखाणामधनं आपल्याला दिलेलं आहे. बौद्ध धम्माबद्दल पुढे त्याची दिशा काय असावी त्याचं संबंधीचं ते मार्गदर्शन बाबासाहेबांनी दिलं. त्याच्यामध्ये बुद्धिस्ट सेमिनरीचा त्यांनी विचार केला. म्हणजे आता फादर आताच त्यांना जावं लागलेलं आहे, पण ज्या पद्धतीने ख्रिश्चन सेमिनरीज चालतात आणि जिथे ज्या पद्धतीने ख्रिश्चन सेमिनरीमध्ये सगळे तिथले जे फादर्स आहेत ते वेगवेगळ्या धर्मांचा अभ्यास करतात, वेगवेगळ्या तत्त्वज्ञान शाखांचा अभ्यास करतात आणि आपली जी काही एक भूमिका आहे, आपली जी बैठक आहे ती आपल्या ख्रिस्ती विचारांची पक्की करत असतात. त्याच पद्धतीने बाबासाहेबांची भूमिका होती की बौद्ध धम्माचा अनुयायी जो आहे, बुद्ध धम्माचा जो अनुसरण करणारा माणूस आहे, बुद्ध धम्माचा जो प्रचार करणारा माणूस आहे, त्याला सर्व धर्मांच्या, सर्व भारतीय तत्त्वज्ञानाच्या आणि केवळ भारतीय नाही तर पाश्चात्य तत्त्वज्ञानाचं सुद्धा उत्तम ज्ञान असलं पाहिजे. आणि ते ज्ञान जेव्हा त्याच्याकडे असेल त्यावेळी मग तो खऱ्या अर्थाने असा प्रचारक बनेल की ज्याच्यामध्ये कुठल्याही इतर धर्माविषयी, इतर तत्त्वज्ञानाविषयी दुस्वास असणार नाही आणि तो केवळ आणि केवळ मानवतेच्या भूमिकेतनं बुद्ध धम्माला पुढे घेऊन जाईल. ते बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. आणि भंतेजींनी त्यांच्या कामातनं, त्यांच्या एकंदरीत जो सगळा काही कामाचा झपाटा मी अनेक वर्ष मागे बघत आलेलो आहे की त्या पद्धतीची सेमिनरी मला वाटतं पुन्हा एकदा बहुतेक अख्ख्या महाराष्ट्रामध्ये की एकमेव तशी सेमिनरी असेल की जी भंतेजींनी सुरू केली आणि त्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थाने जो एक ज्याला म्हणतात की आदर्श भिक्खूची जी बाबासाहेबांची कल्पना होती तसा आदर्श भिक्षू आणि आदर्श जो काही प्रचारक आहे तो घडवण्याचं काम हे भंतेजी करतात. आणि मला वाटतं त्या दृष्टीनेही आजचं हे जे पाऊल आहे की आपण सर्वांना एकत्र आणलं. मगाशी मी भंतेजींशी बोलत होतो त्या भंतेजी हेच म्हणाले की बुद्ध धम्माचा जो काही गाभा आहे तो माणुसकीचा गाभा आहे, तो माणुसकीचा धर्म आहे आणि तो माणुसकीचा धम्म आपल्याला जर आणायचा असेल लोकांसमोर पुढे तर आपल्याला सर्वांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे आणि सर्वांना हे कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोचवलं पाहिजे की बुद्ध धम्माचा विचार हा इतर सर्व विचारांपेक्षा खूप व्यापक विचार आहे. एक त्रिपिटकामध्ये हत्तीपदोपम सुत्त नावाचं सुत्त आहे आणि तिथे भगवान बुद्ध हत्तीच्या पावलाचा जो ठसा आहे त्याची उपमा देतात आणि ते असं म्हणतात की ज्याप्रमाणे हत्तीच्या पायाचा जो ठसा असतो त्यामध्ये इतर सर्व प्राण्यांचे ठसे सामावून जातात त्या पद्धतीने भगवान बुद्धांचा जो विचार आहे त्या विचारांमध्ये इतर सर्व जे काही सांप्रदायिक विचार आहे ते सामावून जातात. त्यामुळे बुद्ध धम्माचा जो विचार आहे त्याची एक जी काही व्याप्ती आहे ती हत्तीच्या त्या पावलाच्या ठशाप्रमाणे आहे ती व्याप्ती आणि ती व्याप्ती समजून आपल्याला एक भूमिका काहीतरी घेतली पाहिजे. नाहीतर जे काही आतापर्यंत आपण चित्र बघतो आहोत की बौद्ध धम्माला लोकांनी एका विशिष्ट जातीच्या, विशिष्ट धर्माच्या चौकटीत बांधून टाकलेलं आहे आणि जे बौद्ध धम्माचं जे व्यापक स्वरूप आपण जगभर बघतो, जे स्वरूप बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. मगाशी सावंतसाहेब खूप छान बोलले की कसं संविधानाला एक जोड बुद्ध धम्माने दिलेली आहे. तर ते व्यापकत्व जे आहे ते जर आपल्याला समोर आणायचं असेल तर आपल्याला यासारखे कार्यक्रम सतत करत राहिलं पाहिजे आणि तो सतत जो काही संवाद जो आहे तो सर्व धर्मीयांशी, सर्व मानवांशी, मग त्याच्यामध्ये निधर्मी पण असतील, धर्म न मानणारे ज्याला एथिस्ट म्हणतात तेही असतील, पण जे मानवतेच्या विचाराने जाणारे असतील त्या सर्वांना एकत्र घेऊन ही चळवळ पुढे गेली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं भारत बुद्धमय करण्याचं ते स्वप्न आपण साकार करू शकू आणि ती जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. आपण सगळ्यांनी मिळून ती जबाबदारी घेतली पाहिजे आणि मला वाटतं त्या दृष्टीने एक चांगलं पाऊल आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण टाकतो आहोत. माझा पहिला प्रश्न आहे की आपण सर्व लोक जिवंत आहात का? हात वर करा, हो म्हणा आणि जिवंत नसाल तर बसून राहा. आपण सर्वजण जिवंत आहात? ठीक आहे. नंबर 2,
जिवंत असल्याचा पुरावा काय आहे आपल्याजवळ? पुरावा पाहिजे ना. हल्ली पुराव्याशिवाय काही चालत नाही. जिवंत असल्याचा पुरावा काय आहे? आपण श्वासोश्वास करता, हालचाल करता, तर ते मीच सांगतो, तुम्ही काही उत्तर देऊ नका. हे बरोबर आहे? आपण जिवंत राहू इच्छितो की नाही? इच्छितो. बरोबर आहे. कशासाठी जगतो? सुखासाठी की दुःखासाठी की नाही तर कशासाठी नाही असं काय आहे का? आपण सुखासाठी जगतो. हे सुख मिळून तर कुठून? बुद्धानं त्याचा शोध लावला आणि त्या सुखाचा आणि तुमच्या मनाचा संबंध आहे हे त्यांनी सांगितलं. प्रत्येक माणसाजवळ मन आहे. प्रत्येक मनुष्य सुखदुःखाचा अनुभव घेतो. बुद्धानं ते सत्य शोधून काढलं आणि माणसाला सांगितलं, अरे सुखदुःख कुठे बाहेरून येत नाही, ते तुझ्याजवळ आहे. तू निर्माता आहेस त्याचा. सुखदुःखाचा निर्माता मनुष्य आहे. तुम्ही हात उगारला, समोरच्या माणसाला दुःख होतं की नाही? तुम्ही कोणाच्या खांद्यावरती हात ठेवला, समोरच्या माणसाला बरं वाटतं की नाही? तुम्ही कोणाचा अपमान केला, शिवी केली, दुःख होतं की नाही? तुम्ही गोड बोलला, सुख होतं की नाही? तुम्ही वाईट विचार केला, दुःख होतं की नाही? आणि चांगलं वागला, चांगला विचार केला, तो सुख होतं की नाही? हा पुरावा आहे की मनुष्य सुखदुःख निर्माण करतो, ते बाहेरून येत नाही. आणि ज्यावर ते आपल्यापैकी सर्वांना सुखानं राहावं लागतं, वाटतं. सर्व मानवजात सुखी व्हावी ती आपली गरज आहे. कारण आपण दुसऱ्याच्या सहवासाशिवाय जगू शकत नाही. एकटा मनुष्य जगत नाही, त्याला सहवासाची गरज आहे. आणि तो माणसाचा सहवास लागतो, इतर प्राण्यांचा सहवास त्याला चालत नाही. या दोन गोष्टीवरती बुद्धानं जोर दिला की मनुष्य म्हणून तुम्ही एक आहात. मनुष्य म्हणून तुमची जडणघडण एक आहे, हेतू एक आहे. आणि मनुष्य म्हणून तुम्ही एकमेकाशी माणसासारखं वागलं पाहिजे. जगाच्या इतिहासामध्ये बुद्धानं इतक्या बारकाईने ते सांगितलं कारण ते स्वतः अनुभवलं. कल्पना नाही ती, अंदाज नाही तो. त्यांनी म्हटलं, यम मया सामंग दिठ्ठंग तमहंग वदामी. मी प्रत्यक्ष जे बघितलं डोळ्यांनी, जे शरीरानं अनुभवलं, तेच मी तुम्हाला सांगतो आहे. मी सर्व सुखी झालो, त्याचं जे रहस्य आहे ते रहस्य मी तुम्हाला सांगतो. म्हणून जगाच्या इतिहासामध्ये फक्त बुद्धानं माणसाला जिवंत असताना सर्व सुख मिळवून देण्याचा मार्ग दाखवला, ती शिकवण दिली. त्याचं नाव आहे धम्म. या धम्माप्रमाणे जागला तर आमचं जीवन सुखी होईल, आम्ही विजयी होऊ. प्रत्येक माणसाला विजयी व्हायचं की नाही का हरायचं? मानवतेचा विजय झाला पाहिजे की नाही? व्हायला पाहिजे. मग हा विजय होईल कसा? तो विजय होईल जर बुद्धाच्या सांगण्याप्रमाणे आम्ही आमच्या मनाची दुरुस्ती केली तर, वागण्या बोलण्याची दुरुस्ती केली तर. आतून दुरुस्ती झाली की बाहेरचं सारं बदलतं. म्हणून अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत बुद्धानं सांगितलेला आहे. या सिद्धांताचा जय स्वतः बुद्धाच्यामध्ये झाला. बुद्ध झाले म्हणजे काय झाले? एक मनुष्य म्हणून जे विजयी झाले, सर्व दुःख नष्ट केलं आणि ते जिंकले. ती एक अवस्था आहे, ती एक प्राप्ती आहे. सिद्धार्थ म्हणून एक पुरुष जन्मास आला, परंतु बुद्धत्वाची प्राप्ती करून, सर्व सुखाची प्राप्ती करून ते बुद्ध झाले, सर्व सुखी झाले, संपूर्ण परिपूर्ण झाले. हा त्या परिपूर्ण माणसाच्या अस्तित्वाचा, नव्या अवताराचा, नव्या जीवनाचा जय आहे. म्हणून आपण बुद्धाची जयंती साजरी करतो, हे लक्षात घ्या. बुद्धाची जयंती अंतिमतः प्रत्येक माणसाची जयंती आहे. कारण प्रत्येक माणसाला सुखी व्हायचं आहे, विजयी व्हायचं आहे, या जीवनामध्ये ते साध्य करायचं आहे. म्हणून ही तुमची आमची सुद्धा जयंती आहे, हे लक्षात घ्या. म्हणून काही बौद्ध राष्ट्रामध्ये एकमेकांना वंदन करत असताना आपण नाही प्राणपक्षी शब्द बोलतो. वंदामी म्हणतो, नाम्यामी म्हणतो, जय भीम म्हणतो, वाटेल त्या पद्धतीने बोलतो. हे सारं ठीक आहे. पण बौद्ध राष्ट्रामध्ये काही ठिकाणी काय म्हणतात, ते त्यांच्या भाषेत बोलतात. ती मला काही भाषा येत नाही, पण त्याचा अर्थ मला माहीत आहे की समोरच्या माणसाला वंदन करत असताना ते म्हणतात
तुझ्या अंतकरणामध्ये, तुझ्या मनामध्ये जी बुद्ध बनण्याची, सर्व शुद्ध बनण्याची, सर्व सुखी बनण्याची शक्ती आहे, क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, त्या तुझ्या अंतरामध्ये, तुझ्या मनामध्ये दडलेल्या बुद्धाला मी वंदन करतो. ही बुद्ध धर्मातली वंदना आहे. आम्ही हात जोडतो, साधीसुधी गोष्ट नाही. अंजली, आम्ही आदर केला त्याचा, सन्मान केला त्याचा आणि त्याच्या सुखाची ती अपेक्षा बाळगली की होय तुझ्यामध्ये बुद्धत्व आहे, त्याला मी वंदन करतो, त्याचा विकास होतो. म्हणून हात जोडणं साधी गोष्ट नाही. त्याला पालीमध्ये अंजली करणीय म्हटलेलं आहे. हा माणसाचा सर्वात मोठा आदर आहे आणि तो आदर करायला आपण शिकलं पाहिजे. तर माणसं जोडली जातात, आपल्या सुखामध्ये सहभागी होतात, आपण त्यांना सुख देतो. म्हणून बुद्धाची जयंती मानवी सुखाच्या आदर्शाची जयंती आहे. बुद्धाची जयंती तुमची माझी प्रत्येकाची जयंती आहे. केव्हा? जर आम्ही त्या सुखापर्यंत पोहोचवतो तर. म्हणून जयंती हा शब्द महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. जय जयते, विजय झाला पाहिजे, जिंकलं पाहिजे, चिरंतर राहिलं पाहिजे. काय राहिले पाहिजे चिरंतर? हा मनुष्य म्हणून नव्हे, तर त्याची अवस्था, सुखाची अवस्था, परिपूर्णतेची अवस्था ही जिवंत राहिली पाहिजे. तो आदर्श, ती संस्कृती जिवंत राहिली पाहिजे. हे आहे बुद्धाचं महत्त्व, हे आहे धम्माचं महत्त्व आणि त्या मार्गावरती आपण चालायचं. मला मोठा आनंद होतो या गोष्टीचा की आपले निर्णय धर्माची माणसं इथे आली. सर्वांनी माणुसकी सांगितले ना, सर्वांनी माणुसकी सांगितले ना. शेवटी माणुसकी हाच माणसाचा धर्म आहे. जे जे जगात धर्म निर्माण झाले माणसाच्या कल्याणासाठी निर्माण झाले, त्याच्या सोयीसाठी निर्माणासाठी, त्याच्या भल्यासाठी निर्माण झाले. बाकीच्या मान्यता काही असो, त्या बाकीच्या मान्यता बाजूला ठेवा, परंतु त्याचा मूळ गाभा जो आहे तो माणुसकी आहे, मनुष्यपण आहे. आणि ते मनुष्यपण पूर्णत्वास नेण्याचा मार्ग जो आहे तो फक्त बुद्धानं खुला केलेला आहे. म्हणून बुद्धाचे आपण अनुग्रहित आहोत, बुद्धाचे आपण कृतज्ञ आहोत आणि बुद्धाचा तो आदर्श स्वीकारणं ही आमची गरज आहे. बुद्ध पौर्णिमेचा महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर ही खरी संकल्पना पहिल्यांदाच एवढे वर्ष या नवी मुंबई शहरामध्ये विविध कार्यक्रम होतात, परंतु ही संकल्पना आतापर्यंत पुढे आली नाही. ही पहिल्यांदा पूज्य भदंत विमलकीर्ती गुणसिरी यांच्या माध्यमातून ही पुढे आली. खरोखर आपण सर्वजण बंतीजींच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करूया. काही मान्यवर आपण आपल्या विनंतीला मान देऊन बोलवले. खरोखर वेगवेगळ्या भागातून हे मान्यवर आपल्यापर्यंत आलेले आहेत. यामध्ये माननीय संजय सूर्यवंशी सर या ठिकाणी त्यांनी जे आपले विचार व्यक्त केले, धम्मानु माणूस, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटणारा माणूस कसा असावा, तो कसा असतो, याची अनेक उदाहरणं सरांनी आपल्याला मनोगतातून खूप छान पद्धतीने या ठिकाणी मांडले. त्यानंतर माननीय मधुकर म्हात्रे सर यांनी आपल्या विचारातून ते जे समाजकार्य करतात त्या समाजकार्यातून बुद्ध म्हणजे काय, बुद्ध म्हणजे सत्य, बुद्ध म्हणजे शांती, बुद्ध म्हणजे क्रांती, याचबरोबर त्यांनी 8 अष्टांगिक मार्गाचा त्या ठिकाणी समावेश कसा असला पाहिजे, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये हा समावेश कसा असला पाहिजे तो त्यांनी आपल्या भाषणातून मांडला. त्याचबरोबर आपल्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माननीय डॉक्टर नीता गंगावणे मॅडम यांनी खूप चांगल्या पद्धतीने स्वतःच्या अनुभूतीच्या माध्यमातून, जशी त्या स्वतः श्रामणेर झाल्या आणि श्रामणेर झाल्यानंतर त्यांना जे काही अनुभव आले ते चांगले अनुभव त्यांनी आपल्या विचारातून व्यक्त केले. त्यामध्ये बुद्ध धम्माची त्रिरत्ने काय असतात, ती कशी असतात, त्याचा उहापोह त्यांनी आपल्या या मनोगतातून आपल्यासमोर मांडला. कम्म सिद्धांत म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय बुद्ध जयंती झाली पाहिजे आणि त्याची ही खरी नांदी आहे असं त्यांनी प्रतीकाच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलं. त्याचबरोबर माननीय सुरेश सावंत सर यांनी खरं तर ते संविधानाच्या गाढे अभ्यासक आहेत आणि म्हणून त्यांनी संविधान आणि बुद्ध धम्म या 2 तत्वांची सांगड आपल्या मनोगतातून सरांनी खूप छान पद्धतीने मांडली. आत्तदीपभव ही संकल्पना, बंधुता ही धम्माची देण आहे, ही खऱ्या अर्थाने आपल्याला संविधानाच्या माध्यमातून, धम्माच्या माध्यमातून कशी उदयास येते
हे खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. त्यानंतर माननीय फादर डॉक्टर मायकल रेसिओ यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मनोगतातून अगदी कमी वेळामध्ये मतांचा अधिकार कसा असतो आणि विविधतेतून एकता आपण कशी निर्माण केली पाहिजे त्याचं अगदी ज्वलंत उदाहरण त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं. खूप छान पद्धतीने आपली संकल्पना त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर माननीय गुरविंदर सिंग ज्ञानी खारघर यांनी तर वेगवेगळ्या अंगांनासुद्धा हात घातला. त्यामध्ये कम्मसिद्धांत आणि कर्मसिद्धांत या विचारांची सांगड, ज्ञानप्राप्ती, गुरुग्रंथ साहेबांचे अनेक उदाहरणं त्यांनी तथागतांच्या शिकवणीप्रमाणे कसे लागू होतात याचीही उदाहरणं त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. शीख धर्म आणि बुद्ध धर्म या धम्माची सांगड घालताना त्यांनी वेगवेगळी उदाहरणं दिली. त्याचबरोबर जातक कथांच्या माध्यमातून वेगवेगळी उदाहरणासहित दाखले आपल्याला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याचबरोबर माननीय डॉक्टर महेश देवकर सर यांनी तर अतिशय मार्मिक स्वरूपामध्ये आपलं या ठिकाणी मनोगत मांडताना सर्व धर्मांना एकत्रित आणले हा एक ऐतिहासिक कार्यक्रम त्यांनी आपल्या मनोगतातून खरंच व्यक्त केला. मानवतेच्या दृष्टीने बुद्ध धम्म पुढे नेणारा उपासक व्हावा अशी एक अपेक्षा आपल्या सर्वांच्या वतीने त्यांनी व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमाचे सातत्य पुढे असावे ही अपेक्षाही त्यांनी आपल्या मनोगतातून मांडली. ही एक आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे की आपण सर्व नवी मुंबईकर आणि नवी मुंबईच्या आजूबाजूला राहणारे आपले जे बांधव आहेत, इतर जिल्हेसुद्धा आहेत, त्यांनासुद्धा आपल्याला एकत्र कसं आणता येईल त्यातून त्यांची ती अपेक्षा पुढे आलेली आहे.